जय पवारांच्या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। जयदादा बाईक रॅली काढली जाते। दादांची जनसन्मान यात्रा आज बारामती दाखल झालेली आहे। हो, आज प्रतिसाद तर खूप चांगला आहे। मला वाटतं कमीत कमी 200 बाईक्स असतील रॅलीसाठी। काय नेमकं आज दादा काय बोलणार याकडे बारामतीकरांचं लक्ष लागून आहे। ज्या पद्धतीने विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, आज आपण सभेमध्ये बघू दादा काय बोलतात। तुम्ही सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बारामतीचा दौरा करताय। हो, प्रतिसाद तर चांगला आहे। सगळीकडे फिरतोय, लोकांचं प्रेम दादांवरती खूप आहे। विधानसभेची तयारी म्हणायची का तुमची? त्याची प्रतिक्रिया मी नंतर देतो। विधानसभेला जय पवार उमेदवार असणार का? हे निर्णय दादा घेतील। दादाच उमेदवार असावेत काय वाटतं बारामतीमध्ये? दादांनी मागे संकेत दिले की मी उमेदवारी करणार नाही, अशा पद्धतीचा एक मला रस। आमच्या सगळ्यांची अपेक्षा दादाच उमेदवार असतील। तुम्हाला संधी दिली तर पक्षाने तुम्ही जीत पार पाडणार? नक्कीच, जर संधी दिली तर। विधानसभेची संधी दिली तर नक्की पार पाडणार? जर संधी मिळाली तर नक्कीच। तर आपण पाहू शकतो जय पवार विधानसभेची जर संधी दिली तर नक्कीच मी पार पाडणार, असं जय पवारांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो बाईक रॅली निघालेली आहे, जोरदार असं शक्ती प्रदर्शन आहे आणि आज जय पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे। अजित पवार काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागून आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।